पुणे महानगरपालिकेत गेली 4 ते 5 वर्ष फिरती हातगाडी व फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्यांना लायसन देण्याची प्रक्रिया बंद आहे। ती केव्हा सुरू होणार या प्रतीक्षेत व्यावसायिक आहेत। ज्यांना लायसन आहे ते लायसन फी भरायला तयार नाही, त्यांचे मात्र व्यवसाय जोरात सुरू आहेत। त्यांना प्रशासनाकडून अभय मिळत आहे, पण ज्यांना लायसन मिळत नाही ते व्यावसायिक व्यवसाय न करता घरी बसणे शक्य नाही। त्यामुळे हे व्यावसायिक व्यवसाय मात्र करतच आहेत। त्याचाच फायदा अतिक्रमण विभागाच्या गाड्या येऊन या व्यावसायिकांचे सामान, हातगाड्या, टपऱ्या, वजन काठे उचलून घेऊन जात असतात। त्या सामानाचा कोणताही पंचनामा न होता कोणता माल कोणत्या ठिकाणावरून उचलला गेला आहे याची कोणतीही डायरी अतिक्रमण निरीक्षकाकडे दिसून येत नाही। त्यामुळे सदर माल कोणत्या ठिकाणी ठेवला आहे याबाबत देखील व्यावसायिकांमध्ये संभ्रम दिसून येत आहे। आपला माल सोडवून नेण्यासाठी पुणे शहरातील 5 ठिकाणी हा माल ठेवला जातो। तो शोधताना मात्र व्यावसायिक मेटाकुटीला येतात। सध्या निवडणुका होऊन 2-3 महिने झालेले आहेत, त्यामुळे लोकप्रतिनिधींनी फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या बेरोजगार नागरिकांकडे सहानुभूतीने पाहून त्यांचे होणारे दंड कमी करून लवकरात लवकर लायसन प्रणाली सुरू करावी अशी मागणी व्यावसायिक करत आहेत। नमस्कार, आपण आलेलो आहोत खडी मशीन चौकामध्ये। बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांचं जे काही सामान उचललं जातं अतिक्रमण विभागाकडून, तर ते सामान या ठिकाणी ठेवलं जातं आहे। या सामानामधून बरेचसे जे काही रोजगार निर्माण झालेले लोक जे आहेत ते बेरोजगार होत आहेत। तर पूर्वी गेली 4 वर्ष झाली आपल्याकडं प्रशासन होतं महानगरपालिकेमध्ये, आता निवडून आलेले लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत। तर त्या लोकप्रतिनिधींना या माध्यमातून आपण असं सांगू इच्छितो की जी लोक स्वतःचा स्वयंरोजगार उपलब्ध करून व्यवसाय करत आहेत, त्यांच्यावर अतिक्रमण मार्फत जे फुटपाथवर व्यवसाय करणारे आहेत त्यांच्यावर जी काही कारवाई होती त्या कारवाईच्या विरोधामध्ये थोडंसं सौम्य करून कारवाई जी काय आहे ती सौम्य करावी, किंवा कारवाई जर कधी केली तर जे काही दंड आहेत ते नाममात्र प्रमाणामध्ये जर कधी त्यांनी केले तर या बेरोजगार झालेल्या तरुणांना, नागरिकांना पुन्हा व्यवसायाची संधी निर्माण होईल आणि जी बंद झालेली आहेत लायसन, ती लायसन पुन्हा सुरू होतील आणि ती सुरू करावी अशी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करते। टॉप न्यूज पुणेच्या माध्यमातून नागरिकांना बेरोजगारीपासून कसा आपल्याला अलिप्त करता येईल आणि त्यांना त्यांचा हक्काचा जो रोजगार आहे तो रोजगार निर्माण करता येईल यासाठी प्रशासनाने आणि नवनियुक्त नगरसेवकांनी, पदाधिकाऱ्यांनी याच्यावर नक्की विचार करावा। मी आता आपल्याला दाखवत आहे जे काही या ठिकाणी माल आलेला आहे तो माल किती वर्षानुवर्ष या ठिकाणी पडलेला आहे। ते नागरिक जे काय ते बेरोजगार झालेले आहेत त्यांच्या बाबतीत विचार व्हावा। मी आता आपल्याला हा संपूर्ण परिसर दाखवत आहे। ह्या अशा हातगाड्या आहेत, काही टपऱ्या आहेत, या देखील उचलून आणलेल्या आहेत। या ठिकाणी 4-5 क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या जो काही फुटपाथवरच्या कारवाई आहेत त्या संदर्भात उचलून आणलेला जो काही माल आहे तो माल या ठिकाणी आपल्याला दिसतोय। अतिशय खर्च करून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा हे बेरोजगार लोक जे आहेत, व्यावसायिक जे आहेत ते व्यवसाय करत असताना गेली 5 ते 6 वर्ष झाली कोणत्याही प्रकारचं पथारीवरचं लायसन देण्याची प्रक्रिया ही बंद आहे मोठ्या प्रमाणात। ती सुरू करावी जेणेकरून ही सर्व लोक पुन्हा त्यांच्या ठिकाणी पोट भरण्याचं त्यांचं काम करतील। प्रशासनाने याच्यामध्ये ताबडतोब निर्णय घ्यावा। जे महापौर आहेत त्यांनी पण याच्यावर विचार करावा। नागरिकांना त्यांचं पोट कसं भरता येईल त्याला अनुसरून योग्य तो निर्णय घेण्यात यावा।
अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड. संपर्क क्रमांक 8080 17 80 77. पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे. इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. टॉप न्यूज पुणे.